हॅलोचे काळूराम दादा हरड आपण या ठिकाणी यायचे ग्रामस्थ मंडळ वरई काळूराम दादा हरड आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण आदरणीय श्री विक्रम महाराज थोरवे गणेगाव क्रिकेट हॅलोचे क्रिकेटवर असलेलं एक अप्रतिम अफाट प्रेम विक्रम महाराजांचं स्वतः देखील आदरणीय यशवंतदादा दुर्गे आपण या ठिकाणी यायचे आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त परायण आदरणीय श्री नारायण महाराज झांजे यांना या ठिकाणी आपण मायेची शाल प्रेमाची शाल देऊन सन्मानित करणार आहोत। आदरणीय यशवंतदादा दुर्गे यांच्या शुभ हस्ते आदरणीय नारायण महाराज झांजे हॅलो चेक यानंतर श्रावणदादा जाधव हॅलो चेक यानंतर श्रावणदादा जाधव आपण या ठिकाणी यायचे आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण आदरणीय श्री मनोहर महाराज शेळवले महाराजांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी श्रावणदादा जाधव यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री मनोहर महाराज शेळवले यांना या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। खूप खूप धन्यवाद। हॅलो धावा हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025। सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत। खरं तर माडी सर पहिल्यांदा असं एक भव्य स्वरूप आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पाहतोय। कित्येक वेळा आपण असं सहजपणे म्हणतो की कुरुक्षेत्र, परंतु आज खरोखर कुरुक्षेत्रच वाटते, कारण पंढरीच्या वारीचं रूप देण्याचं काम आज या मंडळीने केलं। मी मगाशी आवर्जून उल्लेख केला जाधव महाराजांचा, तिकडे थोरवे महाराज देखील आहेत, देशमुख महाराज देखील आहेत, सगळीच मंडळी म्हणजे तारुण्यातले देखील महाराज आहेत आणि त्याचबरोबरीने आपलं तारुण्य संपूर्णपणे परमार्थात वेचून आता त्या परमेश्वराच्या ओढीनं साठीपार झालं असताना देखील त्या पांडुरंगाच्याच ओढीनं जे काम पुढे चालू ठेवले महाराजांनी, ती सगळी मंडळी मंचावरती उपस्थित आहेत। त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या लाडिवली संघाच्या 13। पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता या स्पर्धेचा। मानगाव संघ गोलंदाजी करतोय, निलेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी। 5 षटकांचा सामना। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, शफलून खेळायचा प्रयत्न करतोय कमलाकर, चांगल्या फॉर्ममध्ये षटकार मारला, परंतु त्यानंतर धावा आल्याच नाहीत 5 चेंडूंमध्ये। निर्धाव चेंडूने सुरुवात केली ती निलेशने। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करणारी स्पर्धा आणि तिचं दर्शन घडवलं आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला। पूल मारलाय, मागे जात असताना क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, फेकी होते
एकच धाव आणि ते धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14 प्रथमेश कमलाकरच्या साथीला आहे. लाडविली संघाच्या धावसंख्या ते मात्र 14. या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य मी सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक 5 रात्रींमध्ये एक कीर्तनकार या स्पर्धेला मात्र भेट देणार आहे. जेव्हा स्पर्धा बॅकफुटला जात असताना फटका शॉट मिड विकेटच्या दिशेनं पहिलं पर्व मला अजूनही आठवतंय. पर्व म्हटल्यापेक्षा स्पर्धेची नावं बदलण्यात आली, परंतु वरईकरांनी जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणले तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ते घेऊन आलेलेच आहेत. आदरणीय नितीनदादा दांजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी गडकिल्ल्यांची संकल्पना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिली. कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं तेव्हा वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून, त्यांना आदरांजली म्हणून वीर जवान ज्योतीची प्रतिकृती स्पर्धेच्या निमित्तानं साकारण्यात आली. आणि यंदाच्या वर्षी स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 मध्ये मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवून दिलं ते समस्त टेनिस क्रिकेट विश्वाला. वारीच आपण पाहिली, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ज्या वारीमध्ये प्रत्येकजण एकत्रित होतो पांडुरंगाच्या चरणी विलीन होण्यासाठी. त्या पांडुरंगाच्या वारीचं रूप आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि या स्पर्धेचा शुभारंभ मात्र झाला. हे वेगळेपण आहे, हे नाविन्यपण आहे ते मात्र जय हनुमान क्रिकेट संघ वरईकरांचं, त्यांचे विशेष आभार. पहिल्या चेंडूवरती डॉट आला होता, त्यानंतर सिंगल, परत एक सिंगल आणि मात्र कमलाकर बाद. शॉट मिड विकेटच्या दिशेनं बॉल चाललाय तो आता डीपला. क्षेत्ररक्षक आहे, आता तो चेंडू निसटलाय. 2 धावा इथे घेतल्या जातील. बॅटिंगसाठी आलाय तो अक्षय. गिरीश जी दगडे आणि जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या वतीने लाडविली संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर मात्र त्यांना किट प्रदान करण्यात येईल. परफेक्ट यॉर्कर टाकलाय तो निलेशने. फलंदाज बाद होईल अक्षय. दुसरा धक्का लाडविली संघाला. त्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय धनाजी दादा झांजे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. रमण दादा झांजे आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आदरणीय धनंजयजी झांजे महाराजांना या ठिकाणी आपण मायेची शाल देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. माली आणि वंजारपाडा बी टीम टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस होणार हे लक्षात असू द्या. 3 स्टँड आहेत. 3 स्टँड प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. 4 स्टँड ठेवण्यात आले आहेत प्रेक्षकांसाठी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, श्री संत नामदेव आणि श्री संत एकनाथ असे 4 स्टँड आहेत. 5 संतांच्या म्हणजे स्टँडमध्ये बसताना देखील विचारपूर्वकच आपण व्यवस्थित बसा. ही संकल्पनाच वेगळी या स्पर्धेची. प्रणय आला नवीन फलंदाज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा हे लक्षात असू द्या. जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात लाडविली संघाच्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. महेश धुळे अर्थातच माडी समालोचक मित्र माझे बदलापूरचे जोविलीचे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. कव्हर्सला बॅकफुट पंच अगदी आपण पाहिला. डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. फेक होते परंतु एकच धाव. चांगली फिल्डिंग. आय थिंक कैलास घारे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. वेल एक्सपिरियन्स. हॅलो चेक. या ठिकाणी लाडविली संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. आयोजक आपणास विनंती करतात आपण या ठिकाणी यायचे. लाडविली संघाचे कॅप्टन. धावसंख्या 18. थर्ड ओव्हर. तिसरं षटक. हो वेगवान चेंडू. हरी आलाय बॉलिंगसाठी. हरी का चालणार नाही. हरीचाच गजर आपण आज केलाय आणि त्याच हरीच्या गजराने मात्र या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर जगातील एकमेव संत
ज्याने आपल्यासाठी काहीच मागितलं नाही, जे मागितलं ते आपल्यासाठीच मागितलं, अर्थातच जनतेसाठी मागितलं, त्यांच्या भक्तांसाठी मागितलं, अर्थातच पसायदान. त्या पसायदानाच्या ओवी जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी अक्षरशः थक्क होऊन जातो. डीप कव्हरला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, फक्त एकच धाव. चांगला थ्रो. माणगाव टीम नक्कीच सराव करून मैदानात उतरलेली आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. त्या पसायदानातील एक ओवी मला अद्यापही आठवते, जे खळांची व्यंकटी सांडो. बस तेच एक लक्षात ठेवलं तरी आयुष्याचं भलं होऊन जाईल. 19 धावा धावफलकावर. हो बाउन्स, क्या बात आहे. खेळपट्टीने साथ दिले गोलंदाजाला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली खेळपट्टीवरती. निर्धाव चेंडू. लाडविली चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु कमलाकरने सुरुवात तर षटकाराने केली होती, परंतु आता थोडे बाकफुटलायत. प्रयत्न करावे लागतील. 5 षटकांचा सामना. प्रथमेश खेळतोय, अर्थातच बाबू, त्याच्या साथीला प्रणव. तिसरं षटक हरीने कमाल केले या षटकात. फक्त 2 धावा दिल्यात आतापर्यंत. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. हे लक्षात असू द्या, एक रिव्ह्यू तुमच्याकडे प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू दिला जाईल. तो व्हाईट बॉलसाठी, वेस्ट हाईट अर्थातच नो बॉलसाठी, रनआउटसाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. 20 धावा धावफलकावरती. 20 धावा आहेत लाडविली संघाच्या आड. त्यांच्या विरोधात माणगाव संघ खेळतोय. हा खाली राहिला चेंडू. खेळपट्टी थोडी त्रास देत असताना फलंदाजांना. पुढचे दोन्ही संघ आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचे. माले आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा बी. प्रत्येक रात्रीमध्ये अर्थातच या स्पर्धेच्या प्रत्येक रात्रीमध्ये एक एक कीर्तनकार या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र भेट देणार आहे. क्रिकेट आणि त्याचबरोबरीने संस्कृती या 2 गोष्टींचा मिलाप. मिड विकेटला फटका खेचलाय. चांगला स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधून कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चौकार. वरती यायचंय. आपल्या गावाची स्पर्धा आहे. युवा आयोजक सगळे विनंती करतात की दादा आपण देखील व्यासपीठावरती येऊन बसा. पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करावी. ही दक्षता घ्यायचे. ज्यावेळेस आपल्या संघाची मॅच असेल तेव्हा आपला 12वा खेळाडू असेल या आपला गावातील एखादा प्रतिनिधी आपल्या संघातील, त्याने लगेचच कुठलाही विलंब न लावता मैदानामध्ये पाणी घेऊन जायचे. आणि नक्कीच 3ऱ्या ओव्हरनंतर हे देखील लक्षात घ्या. खूप सुंदर अशी सुरुवात या संपूर्ण स्पर्धेची मंडळी तुम्ही आम्ही अनुभवली. समीर सरांनी देखील अगदी सुंदर त्यांच्या गोड आवाजात या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात, ज्याचा एक चांगला एक्सपिरियन्स मी म्हणेल, अनुभव जो टेनिस क्रिकेटसाठी या संपूर्ण आणि आपल्या कर्जतकरांचं नाव उंचावणारा आवाज अर्थात समीर दादा सोमने. नक्कीच पहा मंडळी, खूप सारं संगीत उदयास येतं आणि कालांतराने लोप पावतं. पण आता डीजेवरती अनेक 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 गाणी ऐकणार आहोत. ही अशी गाणी येतात, काही काल अगदी फॉर्ममध्ये मित्र म्हणेल गाजतात, प्रत्येकाच्या मुखामध्ये तेच गीत असतं आणि काही कालांतराने मात्र ते लोप पावतं असंही संगीत. मात्र आपल्या संतांनी जे 300-350 वर्षापूर्वी जे काही लिहून ठेवलंय, जे साहित्य तयार करून ठेवलंय, खऱ्या अर्थानं मग अभंग असतील, गवळणी असतील, अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्यवत राजे शिवछत्रपती यांचं स्मरण करून देणारा पोवाडा काय असेल, गजर काय असेल, आणि या सर्व साहित्यातून, या अभंगांतून, या संपूर्ण भजन सेवेतून मनुष्य देहाला एक नवचैतन्य, खऱ्या अर्थाने एक ऊर्जा मिळत असते. आणि म्हणूनच मनुष्य देहासाठी असलेला अगदी वारकरी संप्रदायाने आपल्या तुम्हा सर्वांसाठी आणि खऱ्या अर्थानं मनुष्य देहासाठी ही खऱ्या अर्थानं सेवा. आणि नक्कीच हरिभक्त परायण खूप सारी मंडळी वारकरी संप्रदायातील
ची मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलीत. ओव्हर टू समीर सर. अनेक गावांना स्थैर्य देण्याचं काम देखील या मंडळींनी केलेलं आहे आणि कर्जत तालुका मिरचीची बाजारपेठ आहे. हे मी का बोलतोय प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणजे अनेक गावांना, त्यामध्ये माझंही गाव आहे, मी त्याही गावाचा मी आवर्जून उल्लेख करेल. कारण वारकरी संप्रदाय जेव्हा जेव्हा विस्तारत गेला तो पुढे फोपावत गेला. कारण पायाच असा आहे. कारण तुम्ही बघाल तर अगदी संत तुकारामांचा एक अभंग आहे. खरं तर हे षटक समाप्त झाल्यानंतर तो पायाच एवढा खोल आहे की तो पुढे जाऊन पसरणारच आहेत, यात तिळमात्र सुद्धा शंका नाही. चौथा षटक मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रणव बॅटिंगसाठी आला. यंगस्टर या टीमला नेहमी प्रभावित केलं या खेळाडूने, पण तो आज करावं लागेल. संकट आलंय पण तो त्या संकटाला सामोरं जावंच लागणार आहे. ते प्रणवला पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो निलेशने. धावा झाल्यात लाडिवली संघाच्या आत्तापर्यंत 24 धावा धावफलकावर. 4 षटक. चौथं षटक मात्र चालू आहे. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि ते झेल सुटला आहे. कमलाकरी याच क्षेत्रात बाद झाला होता, परंतु इथे झेल सुटलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक नेहमी चालाक असावा, परंतु त्याच्याकडून इथे झेल सुटलाय. एक धाव मात्र जोडली जाते. आता सर्वांच्या नजरा प्रथमेश अर्थातच बाबूवरती आहे. प्रथमेश काय करेल? प्रथमेश अर्थातच गणपती बाप्पाचं नाव, संकट मोचकाचं नाव, आणि संकट मोचक बनावंच लागेल ते प्रथमेशला लाडिवली टीमसाठी. खूपच चांगली गोलंदाजी निलेश, परंतु इथे पंच इशारा करतायत. कैलाजी यांनी नक्कीच अपील केली, परंतु त्यांना देखील ठाऊक आहे कदाचित टप्पा पडून मात्र त्यांच्या हातात चेंडू इथे विसावला. 24 धावा, 25 धावा आहेत, माफी असावी. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, बॅटची आतमधली कडा, प्रणव, आणि ते कदाचित आता प्रणवला देखील माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का लाडिवली संघाला. संघ आपण टॉस साठी तयार राहा. 5 षटकांचा सामना. चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषक 2025. पहिल्यांदा वारकरी संप्रदायाची ती टोपी क्रिकेटच्या मैदानात आम्ही फार कमी वेळा, फार दुर्मिळ असतात लोक अशी, परंतु आज संपूर्णतः सगळे आमचे कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी जे या समाजाला मार्गदर्शन देत असतात, हा समाज घडवण्याचं काम करत असतात, ही मंडळी आज मंचावरती उपस्थित आहे आणि गरज आहे समाजाला. लॉंगांच्या दिशेने मात्र हा फटका. एक धाव मात्र इथे जोडली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 26 वरती. 26 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या गोष्टीचा उल्लेख सचिन सरांनी केला की आता गाणी येतात निघून जातात, कारण गाण्याला अर्थ असेल तर ते चिरकाल टिकून राहतात. काही मराठी गाणी देखील अशी आहेत की जे आजही आहेत, आपल्या कानावरती ऐकली तरी पण आपल्याला लगेच, म्हणजे अशी भरपूर गाणी आहेत. देहाची तिजोरी हे खरं तर भावगीतच आहे, परंतु अशी मराठीतली अनेक गाणी आहेत. परंतु आपण संत तुकारामांचा स्टँड पाहतोय. हे सांगण्यामागचं कारण का, जो गाभा आहे, जो मुळात पाया आहे, तो इतका खोल आहे. म्हणजे संत तुकारामांचा अभंग आहे, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम, भेदणारे मूळ आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम, खोल पसरतो पुन्हा उगवतो. हे शेवटची जी ओवी आहे ना, इतकी छान आहे. खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तो तुकाराम. ही संत तुकारामांच्या बद्दल हे जे अभंग रचलेलं आहे, यातून तुम्हाला आम्हाला देखील समजेल की तो पाया किती मुळापर्यंत, अर्थातच ते मूळ स्वरूप आहे ते पंढरपूरचं विठुराया, आणि त्याच विठुरायाचं पूजन करून आज आपण या स्पर्धेला मात्र शुभारंभ केला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. लाडवली संघाची धावसंख्या आहे आत्तापर्यंत 26. शेवटचं षटक बॅटिंगसाठी तयार झालाय तो फलंदाज पवन. अपेक्षा खूप आहेत पवनकडून. पाठला केला होता या चेंडूचा. प्रथमेश स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित पवनला देखील माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट लाडवली संघाची.
तर मंचावरती एवढी सारी मंडळी असताना आपण का अभंगावरती बोलावं? ते आपल्यापेक्षाही व्यवस्थितरित्या समाजाला मार्गदर्शन देत असतात. एखादं अगदी अभंग घेतात, त्यातील 2 ओव्या घेतात आणि आपल्याला संपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन करतात. हीच मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. कदाचित हा पंचांचा निर्णयाची आपण वाट पाहूया. व्हाईट बॉलचा इथे इशारा केला आहे. धावांची मात्र गरज आहे लाडिवली संघाला. शेवटच्या षटक गोलंदाजी करतोय तो राहुल. धावफलक येते 27-27, 27 धावा धावफलकावर. 5 षटकांचा सामना पुढून खेळायचा प्रयत्न होता. कदाचित प्रथमेशसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे ती अमितला. आणि आणखी एक रनआउटची विकेट. व्हाईट बॉलची एक धाव. 28 वरती आणखी एक विकेट. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईटसाठी. येस, पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात माले. कॅप्टन आपण, कारण शेवटचं षटक चालू आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करणार आहोत. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025. छान असं आखीव रेखीव काम मात्र केलेलं आहे आणि संतांच्या प्रतिमा आपण मंचावरती पाहतोय. डाव्या बाजूला संत श्री ज्ञानेश्वर महाराज अर्थातच माऊली आणि परमार्थात परखड शब्दाने कुणी अभंग मांडले असतील तर जगद्गुरू संत श्रेष्ठ शिरोमणी संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा. फेअर डिलिव्हरी असा 3ऱ्या पंचांचा निर्णय आलाय. तर बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये ते सक्सेसफुल राहिलेत. फरवलाय चेंडू आणि इथे निश्चितच प्रथमेशला आता आउट व्हावं लागेल. फलंदाज बाद. लाडिवली संघाला आणखी एक धक्का. प्रश्न त्यांच्या पाठीराख्यांना नक्कीच पडला असेल, कारण सुरुवातीपासून कुठेही पहिल्या बॉलवरती षटकार आला होता लाडिवली संघाचा. असं वाटलं की एक धावसंख्येचा मोठा उच्चांक पाहायला मिळेल, परंतु ते घडलंच नाही. फलंदाजीसाठी आलाय तो वैभव. चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वैभव कडून फेक झाले. कैलास घारे यांच्या हातातून चेंडू निसटला आणि 2 धावा इथे घेतल्या जातील. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 29 वरती. 29. फसवा चेंडू. काय कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मात्र राहिले मानगाव संघाकडून. अफलातून दर्जेदार. 29 लाडिवली संघाच्या शेवटचे षटक टाकतो राहुल. आणि इथे हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होईल मात्र बाद. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. कॅप्टन उपस्थित जो राहणार नाही त्याला पॅनलाइज करण्यात येईल. हॅलो चेक. समीर सर 1 मिनिट. पाहुणे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत. मी आदरणीय अर्थात आमचे भाऊजे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्रजी झांजे दादांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या वतीनं वरेकरांच्या प्रेमाखातर आपण नेहमीच असता भजन सेवेमध्ये आमच्यामध्ये, मात्र आज आपण क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपणास विनंती करेल या ठिकाणी की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपलं बलिदान केलं, ते या गावचे हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या ठिकाणी जय हनुमान क्रीडा संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 या ठिकाणी अतिशय मंगलमय आनंदमय वातावरणामध्ये दिंडीच्या रूपानं या ठिकाणी या उद्घाटन सोहळा, या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा केला। या कार्यक्रमाकरता जे उपस्थित आदरणीय आमचे गुरुवर्य, ज्यांनी या कर्जत तालुक्याला अध्यात्माच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सर्जनशील समाज घडवण्याचं काम जे करतात, त्यांचं या ठिकाणी त्यांच्या हस्ते विठुरायाचं पादुकांचं पूजन, विठुरायाचं पूजन करण्याचा मान आणि सन्मान तो महाराजांना दिला। त्यांच्या समेत हरिभक्तपरायण आदरणीय महेश महाराज देशमुख, हरिभक्तपरायण आदरणीय श्री सुधीर महाराज झांजे, त्याचप्रमाणे हरिभक्त आदरणीय तरुण कीर्तनकार, असाध्य ते साध्य करिता अभ्यासी तुका म्हणे, अतिशय लहान वयामध्ये त्यांनी अध्यात्माचा पंढरपूर आळंदी येथे राहून जो अभ्यास केला, भाषेवर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे, असे हे तरुण कीर्तनकार विक्रम महाराज थोरवे या ठिकाणी उपस्थित आलेत। आदरणीय श्री नारायण महाराज झांजे, हरिभक्तपरायण श्री मनोहर महाराज झांजे, मनोहर महाराज सेलोले, आणि या वरई गावचे माझे मार्गदर्शक आदरणीय विष्णुदादा झांजे, रामचंद्रदादा झांजे यांच्या मार्गदर्शनाखाली या वरई गावातील तरुण वर्गांनी नितीन झांजे असतील, प्रशांत झांजे असतील, केतन झांजे असतील, यांचं कुशल संघटनात्मक काम, गणेश झांजे असतील, आणि गेली 5 वर्ष या ठिकाणी अतिशय शब्दांनी वर्णन करता येणार नाही। मगाशी समालोचकांनी सांगितलं की वरई हे क्रिकेटचे पंढरी झाले, क्रिकेटची कुरुक्षेत्र आहे, आणि या तरुणांचा एकच उद्देश आहे की जे या क्रिकेटच्या माध्यमातून जे क्रिकेटप्रेमी खेळाडू आहेत त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन भविष्यामध्ये माझ्या कर्जत तालुक्यातील क्रिकेटवीर हे राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर पोचावे, हा शुद्ध हेतू या वरईकरांचा आहे। आणि मी या परमेश्वर पांडुरंगाला एक प्रार्थना करीन, त्यांचा जो संकल्प आहे, त्यांचा जो विचार आहे, त्याच्या विचाराला, संकल्पाला आपलं पांडुरंगाने बळ द्यावं। भविष्यामध्ये मग ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, असे अनेक क्षेत्र या वरईतील तरुण वर्गाने पारंगत करावी ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि पुढील मार्गदर्शन करता आम्हाला गुरुवर्य या ठिकाणी बसलेले आहेत, आणि या ठिकाणी वरईकरांनी जो मला या ठिकाणी बोलवून जो मान सन्मान माझा केला, त्याबद्दल वरई ग्रामस्थांचं, वरईतील तरुण वर्गाचं मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। खूप खूप धन्यवाद आदरणीय रवींद्रजी झांजे यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं। जाऊयात आपण मॅचकडे। धन्यवाद समीरजी सोमनी सर, आणि धन्यवाद सचिनजी जुमारे सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते।
गणेऱ्याला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण आज या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. अर्थातच स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक 2025 या शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आज पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतो अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. उपस्थितांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 30 धावसंख्येचं लक्ष्य. पहिला सामना लाडिवली वर्सेस मानगाव अशा दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. 29 धावा धावफलकामध्ये आणि 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आले. चला, प्रत्येक संघाला एक नम्रतेची सूचना आहे की तुम्हाला प्रॅक्टिस बॉल या ठिकाणी दिला जाणार नाही आहे. अर्थातच जो संघ आतमध्ये आपला कोणता एक्स्ट्रा बॉल घेऊन आतमध्ये जाईल तर त्या संघाला पॅनलाइज केला जाईल अशी आयोजकांच्या वतीने सूचना येते. राऊंड विकेट. या दरम्यान सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता षटक क्रमांक पहिलं आहे. पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात करण्यात आली. कैलास आणि त्याच्या साथीनं राहुल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार आणि सिंगल आणि आता डॉट बॉल. 30 धावसंख्येचं लक्ष असताना या ठिकाणी चांगला स्टार्ट मिळाला आहे. तो बॅटिंग करत असताना टीम माणगाव संघाला. ऑन साईडला बॉल डीपमध्ये चालला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रोटेक्शन देण्यात आलं. तोपर्यंत मिळेल सिंगल धाव. संघाच्या वतीनं आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर खेळ या ठिकाणी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मानगाव संघाने दाखवला आणि द्वितीय सत्रामध्ये त्याच धावा या ठिकाणी सहज गतीने चेस करण्याचा प्रयत्न करतात. अतिशय सुंदर क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. अत्यंत सुंदर पायी दिंडी सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अर्थातच दीप प्रज्वलन आणि त्यानंतर लगेचच या स्पर्धेला आणि पहिल्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. काय वर्ण रूप तुझे, काय तुझी माया, कानडा बिठू माझा, द्वारकेचा राजा. अर्थातच साक्षात पांडुरंगाला या ठिकाणी नमन करून आपण आजच्या स्पर्धेला सुरुवात केलेली. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. खेळाकडे जाऊया. अर्थातच ऑन गोईंग मॅचकडे. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये बिन हॅलो चेक. आदरणीय वरेगावचे जावई आदेश आदेश दादा मसे आपण व्यासपीठावरती यायचे. आपणास विनंती असेल. आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते. ओव्हर टू मॅडी सर. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. बेड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार आणि आता धावा सुद्धा मिळतील. या ठिकाणी 6 तब्बल या इनिंगचा आलेला हा दुसरा षटकार. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश आलेत. जे प्रथमेशने आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा त्याच्या बाट्याला जरूर आली. परंतु कोणताच खेळाडू पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की धावा फार कमी पाहायला मिळाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जी इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी होती ना लाडिवली संघाची, ती इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळाली नाही आहे. अर्थातच 29 धावा बनवण्यात आल्या आणि 30 धावांचं एक सोपं लक्ष आहे ते माणगाव संघासमोर. गोलंदाज प्रथमेश. षटकार आल्यानंतर डॉट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे बॅट टर्न बॉलचा आणि आणखीन एक डॉट बॉल समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे. पाहता क्षणित प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 पर्व आहे.
ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगल्या दर्जाचा असतो. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. आणखीन एक बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अगदी आपण पाहतो संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड ज्या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि आता त्या स्टँडला सलामी देणारा आणखीन एक षटकार. या दिंडी सोहळ्याचे खऱ्या अर्थाने आणि जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वरईकरांचे मृदुंगमणी आदरणीय मनोहरजी झांजे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. काय धमाकेदार सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे. मी गणेश दादा झांजे यांना विनंती करेल आपण माईची शाल प्रेमाची शाल या ठिकाणी आदरणीय दादा पाटील यांना देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ओव्हर टू मॅडी सर. नक्कीच आपण पाहतो भरपूर सारे मान्यवर या क्रीडानगरीला भेट देतात. या क्रीडा स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहिले तर आज खऱ्या अर्थाने ही क्रीडानगरी दुमदुमले. हो या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू समोर ठेवला होता आणि चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे. स्वतः या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. प्रथमेशला माहिती आहे 2 षटकार आल्यानंतर आपल्याला या षटकामध्ये कमबॅक करायचं, कारण आता सामना जरूर काही या ठिकाणी अत्यंत सोपा झालेला पाहायला मिळेल. खेळाडू कक्षामध्ये बघा विनंती राहील प्रत्येक संघाच्या की एक्स्ट्रा खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी तिथे आम्हाला कोणी नको. यानंतरचा होणारा सामना आहे माले वर्सेस वंजारपाडा. या 2 संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती राहील की आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबायचं आहे. अर्थातच समोरच्या दिशेने तुम्हाला आतमध्ये एंटर करावं लागेल. अर्थातच त्या ठिकाणी फोटो सेशन होईल दोन्ही टीमचा, माले आणि वंजारपाडा. नेक्स्ट मॅच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 25 धावा 30 धावसंख्येचं लक्ष, अतिशय सोपं लक्ष आणि अगदी आपण पाहतो त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धमाकेदार बॅटिंग करण्यात आली आहे. अर्थातच आता फक्त आणि फक्त केवळ 5 धावांची गरज आहे. यानंतर आपण एक मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. दादा माईक एकदा टेस्ट करा आपण. समाज प्रबोधनकार आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य हरिश्चंद्र महाराज जाधव आपलं मनोगत या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करणार आहेत अगदीच या मॅचच्या नंतर. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. हॅलो 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 चेक. हॅलो. चौकाराच्या मदतीनं ही मॅच देखील या ठिकाणी संपली आहे. ऐकूयात आपण आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य श्री हरिश्चंद्र महाराज जाधव उकरुल या ठिकाणी महाराजांचा आपण मनोगत या स्पर्धेच्या वतीने ऐकूयात. धन्यवाद. बघा आमच्या कॉमेंट बॉक्सच्या उजव्या बाजूला जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित युवा कीर्तनकार आणि या वारीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करताना वारीत सहभागी झालेली मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 याची सुरुवात वारीच्या माध्यमातून झाली. आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा खेळ नसून ती एक संस्कृती झालेली आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला जास्त बोलणार नाही, पण एकच गोष्ट सांगते, बरेच संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत, पण शास्त्र असं सांगतंय संघ शक्ती कलियुगे. या कलियुगामध्ये जर आपल्याला सामर्थ्य सिद्ध करायचं असेल तर संघटित होऊनच जगायला पाहिजे. आणि याचे पुरावे साक्ष सांगायची झाली तर त्रेतायुगामध्ये महान विभूती होऊन गेल्या. विश्वामित्र असतील, जनक असतील, वशिष्ठ असतील, पण हे संघटित नव्हते आणि तो रावण संघटित होता. आणि म्हणून त्यांनी 33 कोटी देव बंदिवासात ठेवून अत्याचार आणि अन्यायाची सीमा केली आहे. आजच आपल्या भारतामध्ये हल्ला झाला, 26 माणसं मारली गेली. गुप्तहेर कसं असावं हे जर आपल्याला खऱ्या अर्थानं शिकायचं असेल तर ते रावणाकडून शिकायला पाहिजे. काय गुप्तहेर खातं होतं. हनुमंतराय सूक्ष्म रूप घेऊन ज्यावेळी सीताशोधार्थ लंकेमध्ये गेले त्यावेळी त्यांना ताबडतोब पकडलं गेलं होतं. पण आपल्याकडे एक कसाब येतो, मुंबईमध्ये गोळीबार करून जातो, पण आपल्याला पत्ता लागत नाही. दुर्दैव आहे आपलं. आज देखील आपली 26 माणसं मारली गेलीत. कुठून आले ते, कसे आले ते, त्याचा आपल्याला पत्ता नाही. पण आता मात्र सांगितलं जातं का त्यांचा शोध लागलाय. ते आलेत कुठून तर पाकिस्तानमधून आलेत. काय केलं तर आपली 26 माणसं मारून गेलेत. म्हणून जीवनामध्ये क्रिकेट संघ म्हणून एकत्रित राहताना आपण संघटनात्मक कौशल्य ठेवून सामाजिक कार्य आपल्याकडून घडावं आणि ते घडत राहावं. मी बरीच वर्ष वरईला आलो नव्हतो. आमचे मित्र आहेत विष्णूजी झांजे, फार वर्ष एकत्र काम केलं आम्ही आणि सेवा कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं आणि त्यांच्याच मार्गाने त्यांची मंडळी चालले हे पाहून आनंद झालं. असाच सेवेचा मार्ग आपल्याकडून घडत राहो. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा सहभागही वेळोवेळी असावा आणि तो जर राहिला तर वारकरी संप्रदाय तुमच्या या उत्कृष्ट अशा कार्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. असंच कार्य आपल्याकडून घडत राहो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 13 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा राहुल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या राहुल. हॅलो चेक. या ठिकाणी आदरणीय आदेश दादा मसे वरे गावचे जावई आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान होईल. सो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल हरिभक्त परायण गुरुवर्य श्री हरिश्चंद्र महाराज जाधव उखरुल महाराजांच्या शुभ हस्ते शुभारंभ खऱ्या अर्थाने या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे मित्र कैलासजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद सचिनजी. आणि एक नवीन सामना पुन्हा एकदा सगळ्याच प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो. स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025. चला बंजारपाडा संघाला विनंती राहील की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आणि
सलामीची ओपनिंग पेअर माली या टीमला सुद्धा विनंती राहील की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अर्थातच दोन संघ मैदानामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. रेग्युलर गटामधून हा पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. एका बाजूला अनिता असोसिएट पुरस्कृत जय हनुमान माले, तर दुसऱ्या बाजूला हरेश्वर भोईर पुरस्कृत आरोई 11 वंजारपाडा B+ असे दोन संघ आहेत. चला माले टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची लगेच. जास्त वेळ घेता लक्षात असू द्या. ऑफिशियलला आपण देखील या ठिकाणी सातत्याने ही काळजी घ्या की जेणेकरून 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट झालं पाहिजेत. वेळेबाबत सक्त ताकीद दोन्ही संघाला दिली पाहिजे आणि अर्थातच आपण पाहतो थोडेसे आपण लेट आहोत आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली रात्र आहे. या कारणास्तव आपण पाहिलं तर विठुरायाचं गजर अर्थातच अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर ही सध्या या स्पर्धेची टॅगलाईन आहे. हॅलो चेक. मॅडी सर एक सत्कार घेऊयात आपण. तत्पूर्वी मॅचला सुरुवात होण्याआधी रुपेश दादा घारे आपण या ठिकाणी यायचंय. आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. दादा मॉनिटरला आवाज नाही आहे. मॉनिटर बंद आहे. ओके थँक्यू. रुपेश दादा घारे आपण व्यासपीठावरती यायचंय. या मंचावरती आपला देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान वरईकरांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेने. अर्थातच आपण पाहिलं तर भरपूर ज्येष्ठ मंडळी काही युवा हरिभक्त पारायण सुद्धा आपण पाहिलेले. समीर सरांनी अत्यंत सुंदर उल्लेख केला की या कर्जत नगरीला लाभलेला वारसाच आहे. अर्थातच म्हटलं जातं ना की निवडलेला रस्ताच तुमचा जर सुंदर असेल ना तर समीर सर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग भले सोबत कोणी असो अथवा नसो. चला मॅचला आपण सुरुवात करू. 5 षटकांची मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल. वी शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं पवन. पहिलाच बॉल राऊंड विकेटने. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. बेगाबरोबर अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण आहोत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच चांगलं दर्जाचं क्रिकेट सध्या आपण पाहतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर अत्यंत चांगले दिवस ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आलेले आहेत. राऊंड विकेट. हो खोलवा टप्प्याचा बॉल. भन्नाट वेग. प्रचंड वेग आपण पाहतोय. काय जबरदस्त टप्पा. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाज आपण पाहतो पवन. काय जबरदस्त गोलंदाजी करतात. अर्थातच पवन म्हटलं तर वारा आणि वाऱ्यासारखा वेग त्याच्याकडे सुद्धा आणि ते त्याने दाखवून दिलंय. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय परेश त्याच्या साथीनं प्रसाद अशी सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. वंजारपाडा B+ संघाच्या विरोधात माले असे 2 संघ आहेत. याच कर्जत तालुक्यातील तुम्हाला आज सगळे संघ पाहायला मिळणार आहेत. ओ शॉर्ट ऑफ लेन. अगदी आपण पाहतो चेंडू झपकन अंगावरती आला. संपर्क नाही व्यवस्थित बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्या तरी गोलंदाज पवन करतायत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 29 धावा बनल्या गेल्या. 30 धावांचं लक्ष होतं आणि अवघ्या 2 षटकांमध्ये त्या धावा बनवण्यात आल्या. हा इतिहास राहिला आजच्या रात्रीमध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त जबरदस्त सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होते. अगदी आपण पाहतो मुख्य VIP एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. धावत संख्या धावपलकावरती एकही नाही आहे. ही जमेची बाजू आहे. गोलंदाजी करत असताना वंजारपाडा B+ संघाची. हो लॉंगॉनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. अंदाज चुकला. अंदाज घेता आला नाहीये. एक टप्पा घेत